नमस्कार. तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि खरं तर मोडणीमसारख्या ग्रामीण भागात एखादा उद्योजक येतो आणि खास करून या ग्रामीण भागात जे विश्वासार्हतेचं नाव आहे ते म्हणजे जैन ठिबक. खरं तर शेतकऱ्यांसाठी ही अतिशय शेतीमधला महत्त्वाचा टप्पा पार करणारी ही कंपनी. आणि आज याच कंपनीचे चेअरमन सन्माननीय अशोक भाऊ जैन आज मोडणीमच्या समाधान सुर्वे यांच्या दुकानाला त्यांनी भेट दिलेली आहे. खरं तर आत्ता सहज चर्चा करत करत ग्रामीण भागातला सुद्धा उद्योजक कशा पद्धतीनं भरारी घेऊ शकतो त्यांनी आत्ता सांगितलं. पण आपण त्यांच्याशी संवाद सुरू करण्यापूर्वी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की जैनची निर्मिती, जैन ठिबकची निर्मिती कशी झाली आणि आज ही कंपनी कशी अग्रेसर आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. काय सांगाल, आपण सुरुवात कशी होती आणि आज कंपनी कशी, खरं तर शेतकऱ्यांच्या विश्वासार्हतेला पात्र असणारी ही कंपनी कशी आहे सुरुवात? ह्या कंपनीची सुरुवात म्हणजे 1963 साली झाली. आणि त्याच्या मागे जर इतिहास आपण बघितला तर कंपनीचे संस्थापक आमचे वडील आदरणीय भवरलालजी जैन, त्यांना सगळे लोक मोठे भाऊ म्हणायचे. ते आणि त्यांच्या आधी 7 पिढ्यांपासून आम्ही महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील वाकोद या छोट्याशा खेड्यामध्ये आलो. अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं हे गाव. आणि आल्यानंतर शेती आणि शेतकरी याच्याशीच संबंध आमचे येत गेले. आणि त्या काळी तूप करून माझे आजोबा, चुलत्यांचे वडील हे एकत्र तूप म्हणजे नवीन तयार केलेलं तूप घेऊन डोक्यावर पायी जळगावला यायचे. 45 किलोमीटर पायी प्रवास हप्त्यातून 2 वेळा ते करायचे. आणि त्या पैशातून मग इकडे कपाशी आणि शेंगा घेऊन तो बाजारात विकायचे. असं ते सगळं एकंदरीत व्यवहार होता. आणि हे करत असताना एक चुलत माझे आजोबा दलू भाऊ म्हणून, दलीचंदजी म्हणून, ते त्या घरातनं त्यांनी पहिले शिक्षण घेतलं आणि ते डिप्लोमा होऊन इंजिनियर झाले. आणि त्यांना मुंबईच्या प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये नोकरी लागली. आणि त्या नोकरीतनं क्वालिटी इंजिनियर म्हणून त्यांनी सुरुवात केली. वडील वाकोद या खेड्यातच राम मंदिरामध्ये 4थीपर्यंत शिकले. तिथून जळगाव ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन त्यांनी 5वी ते 11वी तिथल्या जैन बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलं. आणि 12वीपासून म्हणजे नंतर त्यांना मुंबईला त्यांच्या काकांकडे ते गेले आणि तिथे राहून त्यांनी शिक्षण घेतलं. BCom झाले, LLB त्यांनी केलं. आणि मग MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे त्याच्या मार्फत परीक्षा पास केली. मेडिकलही झालं. आणि डेप्युटी कलेक्टर नागपूरसाठी ऑफर घेऊन ते त्यांच्या गावी आले. आणि त्यांच्या आईला ते भेटले. त्यांची आई शिक्षित नव्हती, पण तिचं म्हणणं पडलं की तू हे सगळं करशील, नोकरी करून 5-10 लोकांचं तू पोट भरशील. मला असं वाटतं की तू नोकरी न करता तुझ्या हातून हजारो लोकांचं पोट भरलं गेलं पाहिजे आणि लोकांसोबत पशुपक्षी आणि प्राण्यांचंही पोट भरलं पाहिजे. तर त्यांना एक विचार दिला. तो विचार वडिलांनी घेतला आणि नोकरी जॉईन न करता 3 जनरेशन चे 7,000 रुपये जे घरात जमा होते, जॉईंट फॅमिली संयुक्त कुटुंब होतं, त्यांनी ते पैसे वडिलांना दिले. आणि 1963ला वडिलांनी 7,000 रुपयांनी व्यवसायाला सुरुवात केली. क्रूड ऑईल, त्यावेळेला ॲग्रिकल्चर इंजिनमध्ये शेतांमध्ये क्रूड ऑईल वापरलं जायचं, त्याचा व्यवहार सुरू केला. मग त्यांना कंपनीने त्यांचं काम बघून त्यांना पेट्रोल पंप दिलं, मग गॅसची एजन्सी दिली. मग एक दिवशी ते पेट्रोल पंपवर बसलेले असताना बोरिंग करणारी गाडी आली डिझेल भरायला आणि त्याच्यावर लिहिलं होतं की ॲग्रिकल्चर इज फ्युचर प्रोफेशन. ते वाचल्यावर मग त्यांना ते क्लिक झालं की आईने आपल्याला जे सांगितलं ते या एका ॲग्रिकल्चर या विषयातूनच ते शक्य आहे. म्हणून त्यांनी मग बियाणं, खतं, कीटकनाशकं, त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स, मोटरसायकल, PVC पाईप, अशा सगळ्या एकूण 60-65 एजन्स्या त्यांनी घेतल्या आणि त्याच्यात त्यांनी व्यवहार सुरू केला. आणि पहिल्या 3मध्ये काम केलं. जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात
पहिल्या 3मध्ये राहून त्यांनी काम केलं आणि शेती आणि शेतकऱ्यांपासून अशी नाळ ही 63 नंतर सुरुवात झाली, ती आजपर्यंत आपण ठेवलेली आहे. आपलं केंद्रबिंदू शेती आणि शेतकरीच आहे. त्याच्याशिवाय खूप काही आपण करू शकलो असतो, दुसरे प्रॉडक्ट आपण विकू शकलो असतो, बनवू शकलो असतो, आहे त्याच्यापेक्षा खूप मोठेही झालो असतो. परंतु वडिलांनी एक ठरवलं होतं की आपल्याला शेती आणि शेतकरी यांसाठीच काम करायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू जे येतं तो सगळ्यात मोठा आपला पुरस्कार आहे. जेव्हा त्यांना पद्मश्री दिलं भारत सरकारने, त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की शेतकऱ्यांना हे मी अर्पण करतो, परंतु याच्यापेक्षाही मोठा पुरस्कार त्याच्या तोंडावर जेव्हा हसू येतं तो माझा मोठा पुरस्कार आहे. तर याच्यातनं या कंपनीची निर्मिती झाली आणि मग आपण PVC पाईप दुसऱ्या कंपन्यांचे विकत होतो, परंतु जेवढं माल पाहिजे तेवढा मिळत नव्हता. पुरवठा आणि मागणीमध्ये तफावत होती. म्हणून मग 1978ला आधी आपण एक कारखाना विकत घेतला बंद पडलेला, केळ्याची पावडर बनवणारा. ते काही चालला नाही म्हणून मग आपण पपयाची पावडर तिथे सुरू केली विकत घेऊन. तसं आमचं कारखानदारीत प्रवेश 1978मध्ये झाला. 63 पासून 78 एजन्स्या नंतरही होत्याच, पण कारखानदारीत प्रवेश 78मध्ये आम्ही केला आणि 78 पासून 80ला मग आम्ही PVC पाईप दुसऱ्यांची विकत होतो 80पर्यंत. मग स्वतःचं जैन पाईप सुरू केलं आणि त्याच्याने महाराष्ट्रभर आम्ही सगळीकडे पोचलो. त्या काळी वडिलांनी एक अशी जाहिरात दिलेली होती की 50 किलोमीटरमध्ये जैन पाईप नाही मिळाला तर दुसरा घ्या. म्हणजे वडिलांनी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करण्यापेक्षा तालुक्याला किंवा त्या तालुक्यातील मोठ्या गावाला आपले वितरक बंधू नेमले आणि त्याच्या मागे भावना होती किंवा त्यांचे जे नातेवाईक आहे, त्यांची मित्रमंडळी आहे, त्यांचा समाज आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट आहे, ते त्या 25 किलोमीटरमध्ये जे आहे त्यांचा जो प्रभाव त्यांच्यावर राहील ते महत्त्वाचं राहणार आहे. एक डिस्ट्रीब्युटर कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी बसला आहे आणि तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्या मागची भूमिका होती. आणि मग 1986मध्ये अमेरिकेच्या एका एक्झिबिशनमध्ये आम्ही वडील गेलेले असताना आप्पासाहेब पवार म्हणजे शरद पवार साहेबांचे मोठे बंधू आणि भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे श्रीरामपूरचे, हे दोघं पण तिथे होते. त्यांनी वडिलांशी तिथे भेट झाली. वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जैन पाईपवाले आम्ही ओळखतो, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, परंतु मी ठिबक सिंचन लावलेलं आहे आणि महाराष्ट्राला त्याची खूप गरज आहे, तर तुम्ही ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात आणा. हे त्यांचं बोलणं झाल्यावर मग वडिलांनी तिथे ते सगळा तपास केला आणि एका कंपनीबरोबर आपण टेक्निकल नो हाऊ घेतलं त्यांच्याकडनं आणि ठिबक सिंचन या विषयात आपण 86मध्ये आलो. आणि तिथून मग पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी या प्रॉडक्टला सबसिडी जाहीर केली 5 कोटी रुपये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात हा विषय सगळ्यात पहिल्यांदा भारतात महाराष्ट्रात सुरू झाला. आपल्याकडे पाणी कमी होतं आणि आपला शेतकरी तसा हुशार होता. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा, मराठवाडा विदर्भ मागे होता, परंतु ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या विषयाला समजून घेतलं, जाणून घेतलं आणि ठिबक सिंचन वापरायला सुरुवात केली. आणि तिथून ठिबक सिंचन हे एक नाव, ठिबक म्हटलं म्हणजे जैन ठिबक असं ते झालं. आणि तिथून मग आपण आज तुम्ही बघतात की हे करत असताना आम्ही तर माल बनवला, पण माल त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रातील 2000 वितरक बंधूंनी केला. आता वितरक बंधू म्हणजे जर आपण जिल्ह्याच्या ठिकाणीच ठेवला असता तर तो मोठा एक शेतकरी मोठा शेड तयार झाला असता. आपण तसं न करता ग्रामीण भागातनंही होतकरू, शिक्षित किंवा काही ठिकाणी शिक्षित नसले तरी त्यांना काहीतरी काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, मोठं काम करायचं आहे, ह्या भावनेतून जे पुढे येत गेले अशांना सगळ्यांना बरोबर घेतलं आणि त्याच्यामार्फत पूर्ण महाराष्ट्रात हे आपण जाळं विणलं की नेटवर्क उभं केलं आणि तिथून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, घरापर्यंत, बांध्यापर्यंत आपण पोचलो या सगळ्यांच्या मार्फत. मग आज मी इथे सोलापूरला आलेलो होतो काही कार्यक्रमानिमित्त, तर येताना
वितरक बंधूंबरोबरही डेपोला मी हितगुज केलं आणि तिथूनच आज आत्ता आपले वितरक समाधान ॲग्रोचे इथे मी आज त्यांच्या घरी आहे. त्यांच्या दुकानाला मी पहिल्यांदाच आलो आणि ते बघितलं आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी जो पॉईंट ठरवला या विषयामध्ये येण्याच्या अगोदर 2011मध्ये की मी 2025मध्ये 100 कोटी टर्नओव्हरवर पोहोचेल. 100 कोटी टर्नओव्हर एक वितरक करायची स्वप्न बघतोय. ह्याचा अर्थ तोही ग्रामीण भागातनं हे खेड्यातनं आलेला जर तो बघतोय तर त्याला त्याची किती खात्री आहे आणि त्याला त्याची तेवढं मेहनत करायची त्याची तयारी आहे. आईवडिलांचा आशीर्वाद आहे, कुटुंब त्याच्यासोबत आहे आणि हे सगळं करत असताना तो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना सर्व्हिस देतो आहे आणि त्यांना तेही मोठे झाले पाहिजे ही भावना त्याच्या मनात आहे. आज 100 कोटीचं टार्गेट त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यासमोर 2023मध्ये ते 22 कोटीला पोचलं आहे. यावर्षी जयपूरला जी वितरकची परिषद झाली, महाराष्ट्रातल्या सगळ्या डीलरांना जयपूरला नेलं होतं आपण. तिथे म्हणजे कमी वेळात मोठा होणारा एक वितरक म्हणून त्यांना अवॉर्ड देण्यात आला आणि त्यांचं स्वप्न निश्चित ते पूर्ण करतील आणि त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांचं आणि या भागातल्या सगळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सहकार्य लावेल याची मला खात्री आहे. कंपनी त्यांच्यासोबत आधी होती, आजही आहे, पुढेही राहील आणि त्यांच्या या स्वप्नासाठी संपूर्णपणे त्यांच्यासोबत आपण राहूच. श्री स्वामी समर्थ ॲग्रो सेल्स यांची जी फर्म आहे आणि समाधान सुर्वे आणि त्यांचा सगळा परिवार, मला खूप आज आनंद झाला आणि की छोटे छोटे लोक मोठे होत आहे. ग्रामीण भागातून येऊन कोणी मोठं होत असेल तर त्याचा आनंद जो होतो तो शब्दात सांगणं होऊ शकत नाही, कारण त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. वडील कसे होते, तिथून ते कसे आले आणि माणूस जन्म घेऊन जेव्हा येतो आणि एकाच जन्मात एवढं मोठं काम तो उभं करू शकतो ग्रामीण भागातनं येऊन आणि मग त्याच्याबरोबर ग्रामीण भागातलेच युवक अजून मोठे होत असतील तर त्याच्यासारखी आनंदाची बाब दुसरी नाही असं मला वाटतं. आणि याच्यामुळे असेच महाराष्ट्रातनं आणि भारतातनं वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, खेड्यातून, त्या तालुक्यातलं मोठ्या गावातून आपले सगळे असे वितरक बंधू समोर येतात. त्यांचा परिवार त्यांच्या पाठीशी असतो. खूप ठिकाणी तर मी आव्हान जयपूरलाही केलं की त्यांनी त्यांच्या धर्मपत्नींनी त्यांच्याबरोबर त्यांना हातभार लावा काम करण्यामध्ये. शेवटी शेती आणि शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो आहे. जळगावला आपण जर याल तर तिथे एक बोर्ड लावलेला आहे आपण मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये 3 भाषांमध्ये, तुम्ही आज जेवलात का? आणि जर तुम्ही आज जेवलात तर तुम्ही कोणामुळे जेवला? त्यांना धन्यवाद द्या, असं बोर्ड लावलेलं आहे. ते वाचल्यानंतर प्रत्येकाने जेवढे विदेशी लोक येतात ते वाचल्यावर त्यांनाही ते एक वेगळंच त्याचं आश्चर्य वाटतं, ते एक फिलिंग येतं. तर ते अशा पद्धतीने जैन इरिगेशन ही कंपनी ही मोठी झाली, ही शेती आणि शेतकऱ्यांबरोबर असलेल्या अतूट नात्यामुळे मोठी झालेली आहे. आता 1963 पासूनचा हा प्रवास आहे, म्हणजे गेली 2-3 दशकं झालं. यामध्ये जैन परिवाराचा सुद्धा मोठा हात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खरं तर पाणी म्हणजे आता या भागातलं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे तुम्ही पाईप्समधून म्हणजे अगोदर ज्या एजन्स्या घेतल्या त्यानंतर पाईपच्या क्षेत्रामध्ये तुमचे वडील उतरले आणि त्यानंतर आता ठिबककडे तुम्ही वळलात. पुढचं भविष्यात शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना काय आहे का आपल्या? आता असं आहे की PVC पाईपामुळे शेतापर्यंत पाणी आणता आलं. सगळ्या शेतकऱ्यांनी नदींवरनं स्कीम्स केल्या आणि शेतांपर्यंत पाणी नेलं. तर जसे आपण हरित क्रांती म्हणतो, भारतात जी एक हरित क्रांती झाली पण ती सगळी आपल्याकडे नाही झाली, ती सगळी वर उत्तर प्रदेश, पंजाब त्या भागात गव्हामध्ये ती झाली. आपल्याकडची खरी क्रांती जर आपण म्हणायला बघितली तर हरित क्रांती पहिली आपल्याकडे आली PVC पाईपमुळे, कारण त्या पाईपांमुळे
एवढं सोपं झालं की कुठूनही पाणी आपण शेतापर्यंत आणू शकतो. 25-30 किलोमीटरचे पाईपलाईन झाल्या आणि त्या सामुदायिक पाईपलाईन झाल्या. म्हणजे 100 शेतकरी एकत्र आले, सगळ्यांनी मिळून पैसा टाकला आणि ते अशा आणल्या. कोणी सोसायट्या बनवल्या, कोणी संस्था उभ्या केल्या, कोणी 10 शेतकऱ्यांनी प्रायव्हेटमध्ये आणल्या. असं करत ते एक जाळं विणलं गेलं. तर पहिली हरित क्रांती महाराष्ट्रातली मला असं वाटतं की ती PVC पाईपांमुळे आली. दुसरी हरित क्रांती ठिबकमुळे आली. कारण ठिबकमुळे 30% ते 50% पाणी वाचायला लागलं. म्हणजे झाडाला जेवढं गरज आहे तेवढंच पाणी तुम्ही त्याला देत होता. जसं आपण अन्न जेवढं गरज आहे खाल्लं तर व्यवस्थित राहतं, जास्त खाल्लं तर अजीर्ण होतं, तब्येत खराब होते. तसंच झाडाची परिस्थिती होती. त्याच्यामधनं 50% पाणी वाचायला लागलं आणि 30% ते 200% उत्पादन वाढलं शेतकऱ्यांचं त्या टेक्नॉलॉजीमुळे. म्हणजे आता पहिली क्रांती झाली पाईपामुळे, दुसरी झाली ठिबकमुळे, तिसरी क्रांती झाली आता टिश्यू कल्चरमुळे. आणि केळ्याचं टिश्यू कल्चर जे सोलापूरमध्ये कधी केळी तुम्ही ऐकली होती का? आता जैन टिश्यू कल्चर जे केळ्याचं आपण इथे देतोय, आज तुमच्या सोलापूर जिल्ह्यातून 1600 कंटेनर एक्सपोर्ट होत आहे. आता महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा केळीच्या उत्पादनात अग्रेसर ठरतंय. क्वांटिटी नसेल पण क्वालिटी, जी साईज आणि जी एक्सपोर्टसाठी जसा माल लागतो तसा सोलापूर जिल्हा बनवतो आहे. याचं श्रेय जैन टिश्यू कल्चरला आहे केळी. आणि त्यांना श्रेय आहे, त्यांनी माल आणला इथपर्यंत, परंतु तो शेतकऱ्यांनी आत्मसात केला, लावला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे जो काही विचार होता आजपर्यंतचा, ऊस दुसरं शिवाय किंवा थोडीफार डाळिंब इकडे होती, आता त्याच्यातनं बाहेर पडून ते केळीकडे आपल्या सोलापूरतले 4 तालुके त्याच्यात आलेत. कारण पाणी आहे तिकडे, बाकीचं सुकलेला, पण याच्यासाठी काही ना काही होईलच. तर याच क्षेत्रात टिश्यू कल्चरमध्ये डाळिंबमध्ये पण आपण आलो. जगात पहिल्यांदा डाळिंबमध्ये टिश्यू कल्चर आपण आणलं. आता 18 महिन्यातच डाळिंब येते आणि ती मग त्याच्यातला मर रोग जो आहे किंवा तेल्या रोग आहे त्याच्यावरही आपण काम करतोय. सक्सेस मिळेल, पण ते हे 1.5 वर्षातच जर तुम्हाला फ्रूट मिळालं आणि मग 7-8 वर्षात ती गेली पण तरी आपण नवीन लावू शकतो. आधी एक वेळा डाळिंब लावल्यावर 3 वर्ष कमीत कमी फ्रूट यायला लागायचे. त्याच्यामुळे त्याच्यात आपण काम करतोय. टिश्यू कल्चरमध्ये अजून दुसरे प्रॉडक्ट आहे, त्याच्यावर आपलं काम चालू आहे. आंब्यावर आहे, सीताफळ, आपलं पेरू आहे, आंबा आहे, कॉफी आहे. तर आता त्या भारतवर्ष एवढं सगळीकडे मोठं आहे की वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे विषय घेऊन आपण त्याच्यावर काम करतो आहे. पण एक महत्त्वाचं काम ज्याच्यावर काम सुरू आहे, अजून सक्सेस मिळालेलं नाही, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकू. की हे जे आत्महत्याचं प्रमाण आहे ते तेव्हाच थांबेल जेव्हा कोरडवाहू शेतकऱ्यालाही सन्मानाने जगण्यासाठी त्यांना वर्षातनं 2 तरी क्रॉप घेता आले पाहिजे. जे ते आज फक्त पावसाच्यावर त्यांचं एक ते आणि त्याच्यात काही झालं म्हणजे तो संपला. तर त्याच्यावर आमचं काम चालू आहे. अजून आम्ही त्याच्यात काम तर सुरू आहे, पाहिजे तसं त्याच्यात अजून रिझल्ट मिळालेलं नाही, पण मिळतील अशी खात्री आहे. आणि आत्ता येणारी जनरेशन, आणि आपण सगळं बघतोय की आता शेतामध्ये सुद्धा शिकलेले येत आहेत. कारण त्यांनाही दिसतं आहे की मेहनत केली आणि उच्च तंत्रज्ञानाचं अवलंबन केलं तर आपण चांगली शेती करून चांगले पैसे घेऊ शकतो. एक छोटंसं उदाहरण मी जळगाव जिल्ह्यातलं देतो. एका खेड्यातला छोटासा शेतकरी 3 एकर होती, पण ते काही असंच होतं म्हणून तो चहा विकायचा याच्यावर लोटगाडीवर. त्याला टेण्या म्हणायचे. असंच तो संपर्कात आला आमच्या सहकार्याच्या. 3 एकरावर त्याने पहिल्यांदा टिश्यू कल्चरची केळी लावली ठिबकवर. आणि नंतर तो एक एवढा सक्सेस मिळाला त्याला की आता तो 3-3 कोटी रुपयाची केळी करतो आणि टेण्याचा टेणू शेट झाला. म्हणजे सांगायचा अर्थ त्याने एवढं ट्रान्सफॉर्म त्याला झालं. असे भरपूर शेतकरी आहे. एक शेतकरी शिक्षक होता, त्याने भाड्याने शेती घेतली. आज आता तो 60 एकर शेती त्याची स्वतःची केली आहे. शिक्षक अजूनही शिकवतोय, पण केळी लावतो आणि त्याच्या माध्यमातून तो एवढा मोठा झाला. त्याने 1.5 कोटी. या अशा यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या मागे जैन ठिबक असेल किंवा जैनची आहे असतील, त्यामुळे हे त्यांना यश मिळालेलं आहे. खरं तर सगळा हा जैन इरिगेशन सिस्टम किंवा इतर प्रॉडक्ट्स असतील, जैन
इरिगेशनची किंवा इतर प्रॉडक्ट असतील, हा सगळा इतिहास खरं तर 10, 15, 20, 25 मिनटामध्ये संपणार नाही. आणि सरांनी सांगितलं की त्या पद्धतीनं ग्रामीण भागातून येऊनसुद्धा यशस्वी होता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या आईने जो संदेश दिलेला होता की शेतकऱ्यांच्या हितासाठीच आपल्याला काम करायचं आहे, आणि तोच मूलमंत्र घेऊन आज जैन इरिगेशन सिस्टीमची अनेक उत्पादनं शेतकऱ्यांच्या हितासाठी, आर्थिक उन्नतीसाठी बाजारात आहेत आणि विश्वासार्हता शेतकऱ्यांमध्ये सुद्धा टिकून आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जे वितरक आहेत त्यांनी शेतकऱ्यांची जोडलेली नाळ असेल आणि शेतकऱ्यांना मदत केलेली असेल, आणि हे विश्वासाचं जे नातं आहे, मधली चेन आहे, ती जैन ठिबक आहे. आणि निश्चितपणानं यापुढच्या काळातही अजून काम करायचं आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. PVC पाईप, ठिबक आणि त्यानंतर टिश्यू कल्चर, आणि आता त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पुढच्या काय आपल्याला करता येतं का, त्यांनी ते आवर्जून सांगितलं. सर, आपण वेळ दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, मोडनिंब.